नंतर न्यूज टॉप 9 मध्ये आता वेळ झालेली आहे 9 महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्याची। आज रस्त्यावर उतरले आहे, गडचिरोली बदलते आहे, आम्ही भाषणातून नाही तर करून दाखवत आहोत आणि आता बदल दिसतोय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर मोदी आणि शहा दिसले नसते, 97व्या वर्षी त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे, राऊतांचा टोला। सिल्वासामधल्या ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आज मनसेमध्ये प्रवेश, शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या उपस्थितीत हितेश मोरेंसह कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। राज्यातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्यावर ठाम, मागण्यांची पूर्तता होत नसल्याने संपावर जाण्याचा इशारा, रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता। कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, तर महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेरही मोठा बंदोबस्त तैनात। मालाड पूर्वमध्ये खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पालिकेच्या निधीतून बांधलेल्या उद्यानाच्या उद्घाटनावरून हा गदारोळ, कीर्तिकर श्रेय लाटत असल्याचा आरोप। वंचित निवडणुकीसाठी मैदानात, प्रकाश आंबेडकर 7 फेब्रुवारीला नागपुरात पहिली शेतीविषयक ब्ल्यूप्रिंट सादर करणार आणि यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभांचं आयोजन। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये आता इलेक्ट्रिक कार असणार, मंत्री, राज्यपाल आणि मुख्य न्यायमूर्तींनाही इलेक्ट्रिक कार मिळणार, मंत्र्यांना 25 लाखांपर्यंतची इलेक्ट्रिक कार मिळणार। देवेंद्र फडणवीसांचा तिसऱ्यांदा नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये मुक्काम, गृहमंत्री म्हणून पोलीस दलाच्या पाठीशी ठाम असल्याचा संदेश, मॅरेथॉनला हिरवा झेंडा।